पश्चिम आशियात सध्या परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण आहे. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेला संघर्ष आता लष्करी मर्यादेत राहिलेला नाही. तो जागतिक अर्थव्यवस्थेला हादरा देणारा मोठा संकटबिंदू ठरत आहे. 28 फेब्रुवारी 2026 रोजी अमेरिका आणि इस्रायलने इराणमधील महत्त्वाच्या लष्करी ठिकाणावर अचूक हल्ले केले. यानंतर इराणने देखील जोरदार प्रत्युत्तर दिले. क्षेपणास्त्र, ड्रोन या हल्ल्यांनी परिस्थिती अधिकच चिघळली. काही दिवसातच शेकडो हल्ले झाले, हजारो स्फोट झाले, जीवितहानी वाढली आणि संपूर्ण पश्चिम आशिया युद्धाच्या ज्वाळामध्ये सापडला. या संघर्षाचा परिणाम फक्त त्या प्रदेशापुरता मर्यादित नाही, तर तो जगभर जाणवत आहे. आता या युद्धाचा सर्वात मोठा परिणाम झाला तो ऊर्जा पुरवठ्यावर. होर्मुझ समुद्रधुनी हे जगातील सर्वात महत्त्वाच्या तेल वाहतुकीचा एक प्रमुख मार्ग. जगातील सुमारे 20% कच्चे तेल हे या इथून वाहून नेले जाते आणि सुमारे 25% LNG पुरवठा देखील याच मार्गाने होतो. या ठिकाणी तणाव वाढला की संपूर्ण जगात धक्का बसतो. सध्या नेमकं तेच झालं आहे. तेलाच्या किमतीमध्ये 15 ते 25% वाढ झाली आहे. काही ठिकाणी हा दर $100 प्रति बॅरलच्या वर देखील गेला आहे. ही फक्त आकडेवारी नाही, याचा अर्थ महागाई वाढणार, वाहतूक महाग होणार आणि रोजच्या जीवनावर याचा परिणाम होणार.